केस खूप गळत असतील, अगदी पातळ थिन हेअर झाले असतील तर हा एक सोपा उपाय नक्की तुमच्या फायदेशी ठरू शकतो. महिनाभर नियमितपणे केल्यास नक्की चांगला फरक दिसून येईल. केसांना गळणं कमी होऊन तो दाट आणि मजबूत होतील. धूळ, माती, वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला आरोग्यही नाही तर त्वचा आणि केसावरही परिणाम होतो. जसं की नैसर्गिक पद्धतीने केस जर तुम्हाला लांब सडक वाढवायचे असतील तर आज मी तुम्हाला हा एक सोपा तेल सांगणार आहे जे तुमचे केसांना वाढ इतकं छान देणार आहे आणि तुमचे केस गळणंही कमी होणार आहे आणि तुमची म्हणजे केस वाढ पण खूप छान होणार आहे. तुम्हाला फर्स्ट वॉशमध्ये समजेल की तुमचे केस रिवर्ट करत आहे, तुमच्या केसावर म्हणजे छान उपयोग होत आहे तुमचे केस. तर बघू शकता आज मी हेड वॉश केलेला आहे तेल लावून. तर ती मी आज तुमच्यासोबत हे रेमेडी शेअर करणार आहे. मला वाटतं ही तुम्हाला 101% रेमेडी सूट करणार आहे. तर चला मग काय रेमेडी आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे. तर रेमेडी सुरू करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा. तर सगळ्यात पहिले मी जवस घेतलेले आहे, बघू शकताय सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असतं. याला फक्त आपल्याला जेवढं यूज करायचं तेवढंच बनवून करायचं आहे. तुम्हाला जास्त बनवून ठेवायची गरज नाही. जेव्हा तुम्ही यूज करणार आहोत तेव्हा तुम्ही ताजं फ्रेश यूज करू शकता. त्याच्यानंतर मी तिक्क्या घेतलेले आहे, मोहरी देखील म्हणू शकतो आपण त्याला. तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण जास्त मोहरी यूज करत नाही, केसाला वगैरे मोहरीचं तेल यूज करत नाही, जास्त गरम असतं म्हणून. तर असं आपण डिवाइड करून यूज करत असाल तर आपल्या केसांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि सगळ्यात पहिले तर तुमच्या केसामधलं कोंडा खूप म्हणजे खूप लवकर बरा होईल. तर हे मी खोबरं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमचा कुठला फेवरेट ऑइल आहे ते घेऊ शकता, पण खोबरं तेल सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं कुक करायचं आहे, जास्त नाही, आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा. तुम्हाला अजिबात मोठ्या गॅस अजिबात करायचं नाही आहे. मी छोट्या कटोरीमध्ये ठेवलेलं आहे, जे वाटी असते घरामध्ये ते ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला थोडं मोठं बॅच बनवायचं असेल तर तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता. पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही यूज करणार आहोत तेव्हा फ्रेश करून यूज केला तर म्हणजे तुमच्या केसांना खूप इफेक्टिव्ह होईल. तुम्ही एकदाच बॅच बनवून ठेवू नका. मला असं वाटतं, मी कधीच बॅच बनवून ठेवत नाही कुठल्या पण तेलाची, मी लगेच यूज करते केसांसाठी. तर त्याच्यानंतर मी थोडंसं कढीपत्ता घेतलेलं आहे, जास्त नाही. पण तुम्ही शक्य असलंच तर सुकलेला कढीपत्ता घ्या. इथं माझ्यापाशी सुकलेला कढीपत्ता अवेलेबल नव्हता आणि हे खूप त्रास होतं. म्हणजे जे फ्रेश कढीपत्ता असतं त्याच्यामध्ये मॉइश्चर कॉन्टेंट असतं, त्याच्यामुळे ते बाहेर उडण्याचे शिंतोडे उडते. त्याला मला खूप भीती वाटत होती, तरी पण मी माझ्या केसाला लागतं म्हणून केले. तर बघू शकता अशा प्रकारे गरम झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून ठेवायचा आहे. जास्त म्हणजे ओव्हर कुक करायचं नाही आहे, हळू म्हणजे गॅस जेवढं मिडियम होईल तेवढं मिडियम करायचं, बारीक पूर्ण. तर त्याच्यानंतर तुम्हाला थंड होऊन द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हेड वॉश करणार आहे, जेव्हा तुम्ही हेअर ऑइलिंग करणार आहे तेव्हाच लावायचं आहे. तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही हेड वॉश करणार आहे तेव्हा लावू शकता तुम्ही. तर बघू शकता मी बंद केलेले आहे गॅस आणि हे बियाचा कलर पण चेंज झालेला आहे अशा प्रकारे. तर आता आहे अप्लाय करायची बारी. तर बघू शकता माझ्या केसामध्ये गुंता इतकं कंटाळा येतं, मी काय सांगू शकत नाही, कारण की माझे केस खूप पातळ आहेत. म्हणजे असे इतकं लवकर गुंता होतात माझ्या केसामध्ये, मला काढता काढता कंटाळा येतं. तरी पण मला करावंच लागतं, कारण की केस खूप लांब आहेत आणि कापलेले देखील मला चालत नाही आहे. त्याच्यामुळे बघू शकता मी जास्त केस विंचरत नाही आहे. तर तुम्ही असं अजिबात करू नका प्लीज, कंटाळा अजिबात करू नका. ते म्हणतं ना, देव ज्यांना देतं त्यांना कदर नसते. मी खूप काळजी घेते पण मला विंचरायला खूप कंटाळा येतं. एकदम असं विरळ आहेत, पातळ आहे, त्याच्यामुळे माझे केस लवकर गुंता होतात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला केसांचं गुंता काढून घ्यायचं व्यवस्थित. मोठ्या दाताचं कंगवा घ्या, मोठं कोंब जे चांगलं असतं त्याचं लवकर गुंता निघतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यूज करत आहे मी. तुम्ही बारीक दाताचं कंगवा घेतलं तर आणि खूप जास्त त्रास होतो. तर हा मी 2-3 दिवस झालं की हेअर कोम्बिंग केलं नव्हता म्हणून माझ्या केसामध्ये खूप गुंता झालेलं होतं. मी केस धुवून तसंच ठेवले होते. हेअर मास्क जे मी मागाशी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मेथीचा, त्याच्यानंतर मी केस अजिबात विंचरले नाही आहे, बघू शकता तुम्ही. तर मला असं एकदम कंटाळा येतं कधी कधी की मला केस विंचरू असं वाटत नाही अजिबात. मी बाहेर वगैरे जायचं असेल एक वरती काय म्हणते तुम्ही आंबाडा घालून बाहेर जाते. तर बघू शकता मी चांगले केस पहिले सॉर्ट आउट करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून नंतर त्रास होणार नाही, केस जास्त गुंता होणार नाहीत. हेअर मास्क लावल्यावर नंतर थोडेसे गुंता होतात केस, कारण की माझे केस खूप मोठे आहेत.
तर पूर्ण गुंता काढून घेतल्यानंतर आता हेअर ऑइलिंगची बारी आहे। हेअर ऑइलिंग कधी पण तुम्ही करते वेळेस अगोदर गुंता काढून घेऊन हेअर ऑइलिंग करायचं, म्हणजे ते पूर्ण मधीपर्यंत तुमचं ते तेल लावलेलं आहे तुम्ही पूर्ण केसांच्या मुळापर्यंत जाईल। तर बघू शकता माझा हेअरफॉल 3-4 दिवसाचा केस माझे एवढे निघालेत। तर ज्यांचे केस गळत आहेत, ज्यांचे केस जास्त गळत आहेत, तुम्ही घाबरू नका। तो बघू शकता माझा पण केस खूप गळतेत आणि आता सध्या तरी समर चालू आहे, समरमध्ये माझे केस खूप गळतेत। तर तुम्ही चांगलं पहिले अगोदर तेल लावून घ्या। बघू शकता मी शोधून वगैरे काहीच गाळून वगैरे काहीच घेतले नाहीये, मी डायरेक्ट तसंच लावत आहे। आणि तेल कधी पण कोमट लावायचं आहे। तुम्ही बघू शकता मी जास्त थंड होऊन दिलं नाही, कोमट तेल लावलेलं आहे। मागे माझे कार्टून कसं करतात बघू शकता तुम्ही। तर चांगलं तुम्ही पहिले केसांच्या मुळाशी तेल लावून घ्यायचे तुम्हाला कधी पण, त्याच्यानंतर तुम्ही लेंथला लावू शकता। लेंथची काही गरज नाही, फक्त फ्रिजनेस येऊ नये म्हणून आपण लेंथला यूज करतो। आणि आपण इथं आळशीचे बीज वापरलेले आहे। आळशीच्या बियामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, ते केसांची वाढ म्हणजे एकदम पुरेशा प्रमाणात होऊन देतं तुमचे केस, आणि केस मजबूत देखील होतात त्याच्याने। हे तेल केसाला मजबूत करतं आणि केस गळणं कमी करतं, केस चमकदार होतात आणि आळशीचे बिया तेल केस चमक आणि मऊ देखील होते। माझे केस एकदम मऊ झाले होते, मी काय सांगू तुम्हाला, मी व्हिडिओमध्ये दाखवलंच असेल स्टार्टिंगला, तुम्ही बघू शकता एकदम मस्त चमकदार झाले माझे केस। तुम्ही आळशीचे बीज नक्की वापरून बघा। त्याच्यानंतर मी ज्यांच्या केसात कोंडा झालेला आहे मी त्याच्यात मोहरी यूज केलेला आहे। ज्यांना कोंड्याचा त्रास आहे, अजिबात कोंडा जात नाही त्यांच्या डोक्यातलं, ते मोहरीचं तेल नक्की वापरावं। कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून जास्त आपण मोहरीचं यूज करत नाही, पण जे बिहारी लोक असते ते खूप म्हणजे खूप नुसतं मोहरीचं तेल यूज करतात पूर्ण स्कॅल्पला, ते खूप स्मेल येतं म्हणून आपण अवॉइड करतो। तर तुम्ही अशा पद्धतीने देखील यूज करू शकता। तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये एक तडका देऊन देखील तुमच्या केसाला यूज करू शकता आणि तुमचे केस एकदम सिल्की आणि शायनी होतात आणि तुमच्या केसामधलं कोंडा तरी अजिबात होणारच नाही। मला वाटतं असं दूर तुमचा कोंडा होणार देखील नाही। तुम्ही पद्धतशीर तुमच्या केसाला एक शिस्तता लावली की कसं यूज करायचं आहे आणि कुठल्या वेळेस कोणती हेअर मास्क लावायची, कुठल्या वेळेस कोणता हेअर ऑइल लावायचा आहे, ते त्याला शिस्तता लावा। तुमच्या केसांना पण कळन की किती छान म्हणजे आपण देत आहे त्याला खाद्य जे लागत आहे आपण देत आहे, तर इतकं छान होणार आहे आपले केस। आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता यूज केलेला आहे। मला वाटतं कढीपत्त्याबद्दल तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही। कढीपत्ता एकदम आपल्या केसांचं एक मजबूत ठेवतो, आपल्या केसांना आपल्या केस मुळापासून मजबूत ठेवतो आणि आपले केस एकदम छान होतील आणि तुमच्या केसांची वाढ देखील तितकी छान होते। जर तुमची वाढ अजिबात होत नसेल तर तुम्ही नक्की हा तेल ट्राय करून बघा। तुम्हाला आठवड्यातून जेव्हा तुम्ही हेडवॉश करता तेव्हा यूज करून बघा। नाही फरक पडला तर तुम्ही दुसरं पण तेल यूज करू शकता। असं नाही की मला जे सूट होतं तुम्हाला ते सूट व्हायला पाहिजे, पण तुम्हाला जे सूट होतं तुम्ही ते यूज करू शकता। तर मी अशा प्रकारे मी स्वतःला तेल लावून घेते, ऑइलिंग करते केसाची। एक प्रॉपर ऑइलिंग करायची आहे तुम्हाला, पूर्ण हेअर लेंथला देखील करायचं, जेणेकरून फ्रिजनेस यायचं नको आपल्या केसांना आणि 1-2 फुटू नये म्हणून आपण तेल त्याच्या मुळाशी देखील चांगलं लावून घ्यायचं आहे केसांच्या। बघू शकता मी कशा प्रकारे लावत आहे, तुम्ही पण असंच लावून घ्या। आपण काय करतो, आपण स्कॅल्पला लावतो आणि मुळाशी म्हणजे स्कॅल्पला लावतो आपण आणि हेअर लेंथला सोडून देतो, असं करू नका। लावलं तर पूर्ण लावायचं, नाही तर लावायचंच नाही, असं करायचं तुम्ही। तर मी आता ह्याला रात्रभर ठेवणार आहे, मी कधी पण ओव्हरनाईट ठेवते। जर तुम्हाला ओव्हरनाईट आवडत नसेल तर तुम्ही 1 तास ठेवू शकता, त्याच्यापेक्षा कमी अजिबात ठेवायचं नाही तेल, कारण की 1 तास तरी आपल्या केसांना म्हणजे त्याचा एक फायदा भेटून जातं। त्याच्यामुळे तुम्हाला 1 तास तरी ठेवायचा आहे। कोणीतरी मला व्हिडिओमध्ये सांगितले होते की म्हणजे कमेंट करून सांगितलं होतं की ताई तुम्ही पोनी नक्की घाला म्हणजे तुमचे केस खूप छान दिसतील। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एक वेणी घालत आहे। मला वेणी घालायला अजिबात आवडत नाही, तरी पण मी घालत आहे। बघू शकता तुम्ही, मी माझं कधी पण आंबाडाच असतं डोक्याला, मी वेणी वगैरे जास्त घालत नाहीये। मला खूप कंटाळा येतं कारण की खूप गुंता होते माझे केस, त्याच्यामुळे मी जास्त वेणी घालत नाही। तर बघू शकता मी अशा प्रकारे एक वेणी घालून मी एक रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी हेडवॉश करणार आहे। नॉर्मल जे शॅम्पू असतं माइल्ड शॅम्पूने हेअरवॉश करायचं आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली माझी व्हिडिओ तुम्हाला, माझी रेमेडी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा माझा फायदा होईल। तर माझी प्रेझेंटेशन तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय अँड टेक केअर।